जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मित्रांनो PS क्रिएशन। आजचा व्हिडिओ हा बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 4 म्हणजे 4 तो झालेला आहे। तर व्हिडिओला चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले व्हिडिओ ते येतील ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळेल। तुम्हाला आजचा व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण दररोज चॅनलवरती आणत असतो। चला तर आपण सुरुवात करूया। आता तुम्हाला काय करायचे आहे तर बघा, आपण बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकपेकची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, म्हणजे वेबसाईटवर दिलेलं आहे। आपल्या टेलिग्रामवर पण मटेरियल सगळं असतं आपलं, काय टेन्शन काय नाही। तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर खाली जायचं आणि कमेंट करायचे आपल्याला। कमेंट जर रिप्लाय नाही आला तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं, तिथं आपल्याला मेसेज टाकायचा, तिथं नक्की आपले उत्तर तुम्हाला देण्यात येईल। तर तुम्हाला एक सांगतो तर तुमचं ऑनलाईन मोशन हँगल होतं का, म्हणजे लॅग होतं का लॅग, त्यासाठी एक सोल्यूशन सांगणार आहे। नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। ते जाऊ दे, तुम्हाला सांगून ठेवतो। आता काय करायचं तुम्हाला, सिम्पली बिटमार्क ला यायचे। बिटमार्क मिळाल्यानंतर सर्च आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल या कुठल्या फोल्डरमध्ये तुमचं मटेरियल म्हणजेच आपला ओव्हरले व्हिडिओ ओव्हरले तो सेट करायच्या बरोबर 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे। फिल कॉम्पोजिशन एरिया करण्यानंतर प्लसवर जायचे, डबल प्लस त्याच्यावर जायचे, ऑलवर जायचे, तुमच्या फोनमध्ये तुम्ही करा, तिथं असेल तिथं करा। आता काय करायचं तुम्हाला तर काय करायचं, आपल्या शेकीपेट मध्ये जायचे। शेकीपेट मध्ये गेल्यानंतर पहिला नंबरचा शेकीपेट आहे ना त्याला कॉपी करायचे। कॉपी केल्यानंतर काय करायचे, बॅक यायचे। बॅक आल्यानंतर बिटमार्क मध्ये पुन्हा शिरायचे। शिरल्यानंतर तुम्हाला सांगतो बिटमार्क मध्ये तर जायचे, PNG आहे का नाही आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा। पेस्ट केल्यानंतर बॅक घ्यायचे। बॅग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बॅग घ्यायच्या, तुमचा पण आता माझ्या मते लॅग होत असेल जर टॉपचा म्हणजे 128 256 GB असेल तर तुमचा हँगलणार नाही, एवढा हँगलणार नाही, म्हणजे हँगलणार ती वाच ह्याच्यात तो इफेक्ट देणार ते लागणार पण त्याला काय करायचे तर ते इफेक्टवर जायचे। इफेक्टवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, प्लस आयकॉनवर जायचे, तर 2 टाइल्स नावाचं इफेक्ट दिसतील, ती पहिल्यांदा बंद करायचे, त्याच्यामुळं मग हे हँगल आहे बंद करून टाकायचे। हाईड करायचे लेअर, प्लस आयकॉनवर यायचे आणि सगळं इमेज ॲड करून घ्यायचे। मी ॲड करून घेतो पण आहे ना, पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन आले असतील त्यांनी पटकन व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करून आपलं बेल नोटिफिकेशन ऑन करून व्हिडिओ बघायला सुरुवात करा। आता मी सगळं ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही आता तुम्हाला काय करायचं, सगळे इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगतो, आपण बॅक यायचे। बॅक आल्यानंतर तुम्हाला सांगतो
बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर बघा, काय करायचं तर बघा, दुसरा फोटो आहे का नाही त्याचा इफेक्ट कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर बॅक जायचे. बॅक गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगतो, डबल बिट मार्क मध्ये जायचे आपल्याला. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तर पहिलं आहे का नाही, पहिलं 5 फोटोंना 1 2 3 4 5 पर्यंत 9 पर्यंत आहे का नाही, 9च्या अलीकडं तिथपर्यंत फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचे. परत 1 2 3 4 5 8 15 पर्यंतच्या अलीकडे आहे का नाही तिथं सगळी इमेजला काय पेस्ट करायचं नाही, पुढे जायचे. तुम्हाला सांगतो थांबा. असं काय करायचे, खाली येऊन काय करायचं मला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 9 पर्यंत काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला मागचं लक्षात आलं नसेल म्हणून सांगतोय तुम्हाला. मागं तिथपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 8 15च्या अलीकडं तिथं इफेक्ट कुठला पेस्ट करायचा नाही, पुढे जायचे. इथे 1 2 3 4 5 10 20च्या अलीकडं आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा. 1 2 3 4 आणि 5 इथं कुठला इफेक्ट पेस्ट करायचा नाही. तर 1 2 3 हा आपला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचे, शेक इफेक्ट मध्ये डबल जायचे. शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, दुसऱ्या नंबरचा इफेक्ट हा कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर बघा हँगल. आता काय करायचे, शेक इफेक्ट कॉपी केला असेल तुम्ही आता व्हिडिओ पॉज झाला त्यामुळे तुम्हाला कळलं नसेल. आता काय करायचे 1 2 3 4 5 6 9च्या पुढचा आहे का ना 1 2 3 4 5 इथं आत्ताचा आपण आता कॉपी केला का ना तो इफेक्ट पेस्ट करायचे. आणि पुढचं 1 2 3 4 5 इथनं पुढचं आहे ना 1 2 3 4 5 इथं आपला आत्ताचा इफेक्ट पेस्ट करायचे. आणि इथं आपण आता इफेक्ट पेस्टच मागे इफेक्ट पेस्टच केलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं सांगतो. तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला काय करायचं तर बघा, तर प्लसच्या आयकॉनवर यायचे, मीडियामध्ये जायचे. तुम्हाला आता काय करायचे, मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये आपण काय काय दिले, गणपती बाप्पाचा इमेज आणि 2 आपण PNG दिले ते आणि एक ओव्हरले दिलेला आहे आणि एक ब्लॅक शॅडो दिलेला आहे. तो ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायचे आणि 3 ह्याच्यावर जायचे, फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे. आणि काय करायचं तुम्हाला इथं बघा प्लसच्या आयकॉनवर यायचे आणि ज्या काय फोल्डरमध्ये तुमचा आहे का नाही तो सर्वस्व नावाचा हा PNG आहे का नाही PNG तो इथे टाकून द्यायचे आहे. सर्वस्व सर्वस्व नावाचा हा PNG आहे का नाही काय करायचे ऍड करायचे. ऍड केल्यानंतर काय करायचं मला शेवटपर्यंत घ्यायचे त्याला PNG ला. हो
आणि काय करायचे तुम्हाला, आता काय करायचे तर वाईच काहीतरी इश्यू झाला आहे त्याच्यामुळे मोबाईल असा करायला लागला. तर काय करायचे, कमी करायचे, साईज घेऊन कमी करायचे. कमी करून घेतल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला हे बघा, इमेज काय करा, मूव अँड ट्रान्सफॉर्म ह्याच्यावर जायचे आणि हा इमेजची साईज जराशी कमी करून खाली घ्यायचे आहे. शेवटपर्यंत आपण सेटच केलेली आहे. आता काय करायचे, त्याच 4.1च्या बीटवर यायचे, प्लसच्या आयकॉनवर जायचे, मीडियामध्ये जायचे, टेलिग्रामवर सॉरी तुमचा ज्या काय फोल्डरमध्ये तो ओव्हरलीचा व्हिडिओ आहे तो ह्या ठिकाणी ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर बघा त्याच लेअरवर क्लिक करायचे. आता तुम्हाला काय करायचंय, लाईटनर स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा. लाईटनर स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बॅक जायचे. पूर्णपणे बॅक गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तेव्हा तर त्या व्हिडिओ तुमचा कम्प्लीट रेडी झालेला आहे. त्या व्हिडिओला आपलं ते खालचं त्याचं डोळं उघडायचं ती. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, हे आता तुम्ही काय केलं असेल बघा, इथं बघा ते लांबडं गेलं असेल इथं, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, कट करून टाकायचे. कट करून टाकल्यानंतर बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बॅग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं बघा, एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे आणि रेझोल्यूशन 1080p ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच एडिटिंग शिकत राहा.